राजगृह वाचवण्यासाठी उसळलेला समाज. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या निधनानंतर 1957 साली मुंबईतील त्यांच्या पवित्र निवासस्थान राजगृहावर काही राजकीय लोकांनी ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला. हे सार्वजनिक स्मारक बनवूया अशी मुद्दाम अफवा पसरवली गेली आणि समाजात खळबळ उडाली. ही वार्ता पसरताच दादर, माटुंगा, चेंबूर, ठाणे, पुणे आणि आसपासच्या भागांतून हजारो आंबेडकरी अनुयायी रातोरात राजगृहाकडे धावले. कोणी बूट चप्पल न घालता आले, कोणी रिकाम्या पोटी आले, पण एकच ध्यास: बाबासाहेबांचं घर कोणाच्या राजकीय लालसेचा बळी होऊ देणार नाही. महिलांनी पाणी आणलं, घरांमधून दिवे, चादरी आणून दिल्या. तरुणांनी 2 रात्री जागून राजगृहभोवती मानव भिंत उभी केली. संपूर्ण परिसरात शांतता होती, पण त्या शांततेतही संघर्षाची ठिणगी झळकत होती. त्यावेळी यशवंत आंबेडकर गेटवर उभे होते. जनसमुदाय पाहून ते भावुक झाले आणि म्हणाले, बाबासाहेब नाहीत, पण तुमचा स्वाभिमान त्यांच्या घरासमोर पहारा देत उभा आहे. हीच एक वाक्य हजारोंच्या मनात ठिणगीसारखी धडकली. ज्यांनी बाबासाहेबांना वडील मानलं, त्या समाजानं त्या रात्री त्यांचं घर स्वतःच्या जबाबदारीवर सांभाळलं. दुसऱ्याच दिवशी नेत्यांनी घोषणा केली की राजगृह हे आंबेडकर कुटुंबाची वैयक्तिक मालमत्ता आहे, यावर कोणताही राजकीय हस्तक्षेप होणार नाही. यश, एकजूट आणि अस्मितेनं लिहिलेला तो दिवस आजही इतिहासात खऱ्या संघर्षाची, अभिमानाची आणि सामूहिक शक्तीची पवित्र घटना म्हणून जिवंत आहे.